नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन रेसिपीमध्ये. तर आखाड महिना चालू आहे आणि आखाड महिन्यामध्ये आपण काही ना काही नॉनव्हेज करून खातो. कारण लगेचच श्रावण महिना लागणार असतो. तर गटारीसाठी स्पेशल अशी आपण बिर्याणीला काहीतरी वेगळा ऑप्शन म्हणून आपण चिकन पुलाव बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. त्यासाठी आपण इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन छान स्वच्छ धुवून स्वच्छ करून घेतले. 1 किलो तांदूळ घेतलेला आहे छान असा लांब दाण्यांचा. जर लांब दाण्यांचा घ्यायचा नसेल तर कोलम तांदूळ सुद्धा चालेल. नंतर आपण इथे घेतलेले आहे 2 मिडियम आकाराचे कांदे छान उभे चिरून, 4 हिरव्या मिरच्या, 1 मोठा टोमॅटो, कोथिंबीर, अर्धा वाटी दही, एक 2-3 चमचे तूप घेतलेलं आहे आपण, 2 इंच आलं, 2 लसणाच्या काड्या आणि जिरं अर्धा चमचा, कोथिंबीर. नंतर आपण इथे किचन किंग मसाला, धणे पावडर, हळद, नंतर हा बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि काही गरम मसाले घेतलेले आहेत. लवंग, दालचिनी, चक्रीफूल, तेजपत्ता, थोडंसं शहाजिरं, साधं जिरं असं हे आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे. आता आपण जे धुवून घेतलेलं चिकन आहे या चिकनला अर्धा वाटी दही घालणार आहोत. तर आपण ही 1 किलोचा जो पुलाव आपण बनवत आहोत हा 1 किलोचा आपण चिकन पुलाव बनवत आहोत. नंतर त्यामध्ये आपण घालत आहोत मस्त असं हळद घालायची आपल्याला. नंतर बिर्याणी मसाला घालायचा आहे 1 ते 1.5 चमचा. हळद आपण 1 चमचा घातलेली आहे आणि नंतर किचन किंग मसाला घातलेला आहे 1 चमचा, जो आपल्या पोह्याचा चमचा असतो तो. नंतर 1 चमचा आपण इथे धणे पावडर घातलेली आहे आणि छान असं हातानेच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. पण त्याआधी थोडंसं आपण साजूक तूप यामध्ये घालायचंय, गावठी तूप 1 चमचाभर, आणि मस्त असं आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे एक अर्धा तासासाठी. खूप जास्त मॅरिनेट करायची गरज नाही. आणि तांदूळ सुद्धा आपण अर्धा तास मस्त असे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. म्हणजे आपला जो तांदूळ आहे तो छान असा मोकळा शिजेल, शिवाय मऊ मोकळा असा भात तयार होईल. तर आता आपण हे बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण एक छोटासा मसाला बनवायचा आहे. त्यासाठी आपण एक गड्डी म्हणजे 1 मूठभर कोथिंबीर, 2 इंच आलं, 1 चमचा जिरं आणि 2 लसणाच्या गड्ड्या ज्या आहेत त्या मिक्सरमधनं आपल्याला जाडसर वाटायच्या आहेत. अगदी बारीक वाटायच्या नाही आहेत, तर जाडसर फिरवून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने ओबडतोबड आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. शक्य असेल तर खलबत्त्यात कुटून घेतलं तरी सुद्धा चालेल. मस्त जाड बुडाचं पातेलं आपण इथे गरम करून घेतलंय. त्यामध्ये थोडंसं जास्त तेल घालायचं आहे आपल्याला. बिर्याणी किंवा पुलाव म्हटल्यावर थोडं तेल जास्त हवं, म्हणजे ते छान असं चमचमीत आणि मस्त अशी टेस्टी लागते. तर आपण एक 2-3 पळ्या तेल इथे घातलंय. नंतर 1 ते 2 चमचे आपण इथे गावठी तूप घालून घेतोय. गावठी तुपाने ह्या पुलावाला खूप छान असा सुगंध येतो आणि चवीला सुद्धा हा जो चिकन पुलाव आहे तो अतिशय सुंदर लागतो. तेल तापलं का ह्यामध्ये आपण जे गरम मसाले घेतले ते घालायचे आहे. 1 मोठी वेलची, 2 छोट्या वेलची, 1 चक्रीफूल, 5-6 आपल्याला घ्यायचे आहेत काळी मिरी, 5-6 लवंगा, 2 इंच दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्त्याची 2 पानं. आता आपण इथे घातलेला आहे 4 हिरव्या मिरच्या, ज्या मधून आपण कट करून घेतल्या, स्लाइड करून घेतलेल्या आहे. आता आपण ह्यामध्ये घालत आहोत 2 मोठ्या आकाराचे कांदे, छान असे उभे चिरून घेतलेले आहेत. कांदा चांगला आपल्याला गोल्डन रंगावर येऊ द्यायचा आहे मस्त असा. आता नेहमीच आपण बिर्याणी वगैरे बनवतच असतो किंवा बाहेरून विकत आणत असतो, पण बिर्याणीपेक्षा पुलाव चवीला तर छान लागतोच, शिवाय कोरडा अजिबात होत नाही. आणि तीच बिर्याणी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच पुलाव हा खूप छान असा ऑप्शन आहे. आता ह्यामध्ये आपण घालत आहोत आलं, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट. तर जाडसर आपण हे छान वाटून घेतलेलं आहे. कांदा छान लाल झाल्यानंतर आपण आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि मस्त असं हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. छान त्याचं तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घ्यायचं आणि नंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो. आता जर तुम्हाला चिकनला दही लावून ठेवायचं नसेल तर या स्टेपला तुम्ही इथे दही वापरू शकता, पण मला असं वाटतं की चिकनला दही जर लावून ठेवलं तर नक्कीच त्याचा जो वास असतो, उग्र वास असतो चिकनचा, तो कमी होतो. आता आपण इथे
2 चमचे धने पावडर, 1 चमचा हळद, नंतर 2 चमचे किचन किंग मसाला आणि इथे आपण घेतलेला आहे 3 चमचे लाल तिखट वापरू शकता किंवा तुमचा जो घरगुती लाल तिखट मसाला असेल तो वापरायचा आहे आणि मस्त असं हे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आता या मसाल्याला छान असं तेल सुटलंय. आपण आता ह्यामध्ये चिकन जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते घालायचं आहे. तर आपण इथे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घालून घेऊया आणि एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला परतवून हे चिकन थोडंसं शिजवून घ्यायचंय. म्हणजे 50% तरी आपल्याला हे चिकन शिजलेलं पाहिजे. म्हणजे जो भात आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत तो सुद्धा, कारण आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर तांदूळ भात लवकर शिजणार आहे. त्यामुळे चिकन आपलं चांगलं शिजलं पाहिजे म्हणून थोडंसं पाणी टाकायचं. अगदी थोडं, अर्धा ग्लास फक्त आपण इथे पाणी घालणार आहोत. ज्या भांड्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट केलेलं त्याच भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून तेच पाणी आपण इथे वापरणार आहोत. तर आता इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं मिक्स करून त्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर आता आपण डाळ जे भात आणि चिकन अशा दोन्हीचं मीठ इथेच घालायचं आहे. तर आता आपण इथे मीठ घालून घेतोय. बघा रंग किती सुंदर आलेला आहे आणि भात सुद्धा खूप छान मस्त तयार होणार आहे. आपला जो पुलाव आहे तो अतिशय भन्नाट असा तयार होणार आहे. तर आता आपण मीठ टाकून मस्त असं परतवून घेतलेलं आहे आणि आता झाकण ठेवून आपण एक 5 ते 10 मिनिटं चांगली वाफ काढून घेऊया. तर आता इथे मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि झाकण ठेवून आपण 10 मिनिटं हे चिकन थोडंसं शिजेपर्यंत वाट पाहूया. आता 10 मिनिटं आपण वाफेवर हे चिकन शिजवून घ्यायचं. आता 10 मिनिटं झाली आहेत आणि आपलं चिकन सुद्धा थोडंसं शिजलेलं आहे. एक 60-70% तरी आपलं चिकन शिजलेलं हवंय. आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत भिजत ठेवलेला, आपण जो पाण्यामध्ये तांदूळ भिजत ठेवलेला तो एका चाळणीच्या मदतीने पूर्ण पाणी गाळून हा भात यामध्ये टाकायचा आहे. तांदूळ आपण यामध्ये टाकणार आहोत. तर मस्त असं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि आपल्याला या टोपामध्ये हे तांदूळ घालून घ्यायचे अशा पद्धतीने बघा. आणि एक 5 मिनिटं आपल्याला हा तांदूळ आणि चिकन एकत्र असं परतवून घ्यायचं आहे. तर हे बघा आपण मस्त असं हे चिकन आणि तांदूळ चांगला परतवून घ्यायचा आहे. तांदूळ जर थोडा परतवून घेतला का मग तो काय होतं, मोकळा होतो, छान मऊ होतो. तर 5 मिनिटं आपण चांगलं हे परतवून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आता आपण यामध्ये घालणार आहोत उकळतं पाणी. उकळतं पाणी घातल्यावर सुद्धा आपला भात जो आहे तो छान मऊ शिजतो आणि शिवाय मोकळा असा होतो. खूप जास्त पाणी घालायचं नाही. तर जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे. आता थोडंसं ढवळून घेऊ आणि झाकण ठेवून आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. मग या गटारीला बनवता येईल आपल्यासारखा हा चिकन पुलाव किती छान आणि मस्त असा झालेला आहे. तर आता आपण हे बघा थोडंसं ढवळून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवून आपण या पुलावाला एक 10 मिनिटं चांगली वाफ काढून घेऊया. 10 मिनिटं झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला खालचा भात वरती, वरचा भात खाली अशा पद्धतीने करून आपल्याला याला पुन्हा एकदा झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. हे बघा
कारण भातामध्ये शीतं सुद्धा दिसत आहेत आणि अजून भातामध्ये भरपूर असं पाणी आहे. तर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटं या भाताला मस्त अशी दणदणीत वाफ काढून घेऊया. आणि ह्या पुलावाला नेहमी जाड बुडाचं पातेलं वापरायचं, म्हणजे भात अजिबात खाली लागत नाही आणि मस्त मोकळा मऊ लुसलुशीत असा हा चिकन पुलाव तयार होतो. तर एक 5 मिनिटं आपण मस्त अशी दणदणीत वाफ काढून घेतली आणि आपला पुलाव सुद्धा छान असा शिजलेला आहे. मस्त मोकळा मऊ लुसलुशीत असा झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा या गटारीला अशा पद्धतीने साधा, सोपा, पटकन होणारा हा चिकन पुलाव नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. यासोबत तुम्ही मस्त असं काकडीची कोशिंबीर किंवा बुंदीचा रायता काहीही घेऊ शकता किंवा असाच सुद्धा हा जो चिकन पुलाव आहे तो अतिशय टेस्टी लागतो. तुम्हाला नक्कीच आवडेल. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर जाता जाता नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.